हंड्यावर हांडा हंड्यात 14 तळाचं पाणी, हंड्यावर हांडा हंड्यात 14 तळाचं पाणी, पाण्यात दलित सुधाराचं वाण. साहेब माझं विश्वरत्न, साहेब माझं विश्वरत्न, इतिहासाचं सोनेरी पान, इतिहासाचं सोनेरी पान. मी रमाबाई भीमराव आंबेडकर, सगळ्या दीनदुबळ्यांची रमाई माता. आमचं साहेब मला रामू असं म्हणतात. साहेब म्हणजे कोण? भारताच्या घटनेचं शिल्पकार, महाज्ञानी महामानव, सगळ्या दीनदुबळ्या समाजाचं कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्हाला सांगू का, जेव्हा माझं साहेबांबरोबर लगीन झालं तेव्हा मी 9 वर्षाचे होते. बिन मायबापाच्या पोईला रामजी बाबांनी म्हणजेच आमच्या मामाजींनी मायेनं सांभाळलं. साहेबाच्या चित्त तर सगळं पुस्तकातच, काय बाई तरा जेव्हा बघा पुस्तक हातातच. खाणं पिणं झोप नाही सुटत, पण पुस्तक काही हातात सुटायचं नाही. आणि सारखा समाजाचा उद्धाराचा ध्यास. साहेब लई कष्टाळू हाय. मला म्हणायचे, रामू आपल्या समाजाला जरी या परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर शिक्षणावाचून उपाय नाही. मी आपण साहेबाच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहिली. शेणाच्या गौऱ्या थापून, धुनी भांडी करून, फाटकं लुगडं नेसून साहेबाला साथ दिली. कंदी कंदी कसला हट्ट धरला नाही. बॅरिस्टरची बायको फाटकं लुगडं नसते असं म्हणून बायकांनी हिणवलं. इतक्या मोठ्या माणसाची बायको पण अंगावर एक पण दागिना नाही म्हणून नावं ठेवली. पण मला माहित होता ना शेवटी माझा नवराच माझा मोठा दागिना हाय. आणि नुसता दागिना नाही तर असं रत्न आहे ज्याच्या उजेडानं सगळा समाज उजळून निघल. मी एकदा खण्याला म्हटलं, तुम्ही मोठं साहेब आहे, देवाच्या कृपेनं 4 चौघात तुम्हाला मान आहे, तर मला पंढरीला घेऊन चला, विठ्ठलाचं दर्शन घेऊ द्या. मला म्हणतात, कसं रामू, जगातल्या सगळ्या देवांनी आपल्याला कायम मंदिर बाहेर ठेवलं. आता आपली पंढरी आपणच बनवायची, आपला देव आपणच निर्माण करायचा. हाय का नाही आखरीत? आमच्या साहेबात असंच सगळं जग ऐकलं, सगळं जग फिरतील, पण माझ्या हातची कांदा आणि भाकर आवडीनं खातील. म्हणतात ना, जरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर, जरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर. कसं चिरडला दुश्मन लेखनीच्या तलवारीनं, कसं चिरडला दुश्मन लेखनीच्या तलवारीनं. धन्यवाद.